जोपर्यंत शिर्डी शनी शिंगणापूर रेल्वे मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाची पेटलेली मशाल विझू देऊ नका. जनतेच्या हितासाठी आमदारकी गेली तरी चालेल, पण मागे हटणार नाही. आम्ही सत्तेत जरी असलो तरी त्या अगोदर, असे मनोगत माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले. दिनांक 16 ऑगस्ट रोजी राहुरी येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. राहुरी शनी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्गासाठी राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, देसवंडी, तमनर, आखाडा, कोंडवड, उंबरे, ब्राह्मणी तसेच नेवासा तालुक्यातील सोनई, वंजारवाडी, बेल्लेकरवाडी, कांगोनी, शनी शिंगणापूर येथील खाजगी शेत जमिनीतून राहुरी शनी शिंगणापूर असा नवीन रेल्वे मार्ग केंद्र शासनाने प्रस्तावित केलेला आहे व त्यासाठी सरकारी यंत्रणेमार्फत भूसंपादनाचा प्रयत्न झालाय. याच्या विरोधात दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी राहुरी शहरात नगर मनमाड राज्य महामार्गावर आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे म्हणाले की सरकार जबरदस्तीने भूसंपादन करत आहे. रेल्वे मार्गाची गरज नसताना रेल्वे मार्ग बनवित आहे. आम्ही आमचे खाजगी क्षेत्रातून कोणत्याही परिस्थितीत हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही. आम्हाला नगर मनमाड रस्त्याची गरज आहे. या रस्त्यावर अपघात होऊन शेकडो नागरिकांचा जीव गेला आहे. अगोदर रस्ता बनवा, असे रवींद्र मोरे म्हणाले. प्रसंगी रावसाहेब खेवरे यांनी मनोगत व्यक्त करताना सरकारला धारेवर धरले. प्रसंगी तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आले. सदर रस्ता रोको 1.25 तास सुरू होता. रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. यावेळी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तनपुरे, प्रदीप भुजाडी, रवींद्र आहेर, राजेंद्र उंडे, प्रतीक तनपुरे, राजभाऊ शेटे, प्रकाश देठे, सुनील आडसुरे, सुरेश बानकर, नंदू तनपुरे, उत्तम पवार, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब खोळे, रवींद्र आढाव, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, सुरेश लांबे आदींसह तांदुळवाडी, देसवंडी, तमनर, आखाडा, कोंडवड, उंबरे, ब्राह्मणी आदी ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या बरोबर राहावं. आम्हाला अजून देखील अपेक्षा आहे की शासन हा विचार करेल, या रेल्वे मार्गाची व्यवहार्यता काय आहे हे पुन्हा तपासून बघेल आणि हा रेल्वे मार्ग रद्द होईल अशी मला अजून देखील अपेक्षा आपल्या शासनाकडनं आहे. पण एका बाजूनं आम्ही फक्त कागद देण्यापेक्षा लोकांची काय भावना आहे ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांचं एक कर्तव्य आहे की तिथपर्यंत आमच्या भावना त्या ठिकाणी आपण पोहोचवा. आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत. कोणीतरी म्हटलं कमी संख्येने एक जरी आमच्या माता भगिनीला या रस्त्यावरती बसायची वेळ येत असेल तर आमच्यासाठी शर्मेची बाब आहे. या भावना शासनाने आमच्या समजून घ्याव्यात. एखादा जर खरंच मोठा प्रकल्प असला असता, एखादी MIDC असती की आमच्या तरुणांना, हजारो तरुणांना जर रोजगार मिळाला असता तर आम्हीच आडवे आलो नसतो. आम्ही आडवे आलो. राहुरीचं रेल्वे स्टेशन आहे, तोही समजा पर्याय नसेल तर पिंपरी अवघड पर्यंत जवळपास लाईन गेलेली आहे. नवीन कुणाचंही विस्थापन होणार नाही. तिथून किती अंतर आहे? तिथून त्या उड्डाण पुला 15 किलोमीटर, इन मीन 15 किलोमीटर. पण रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता आहे, नॅशनल हायवेच्या दर्जाचा. आवश्यकता काय मग? तिथं एखादं स्टेशन जर राहुरीचं, आमचं तर म्हणणं राहुरीचं चांगलं मोठं करा, नसेल शक्य तिथं एखादं बांधा चांगलं, काय अडचण नाही ना काय. पण एवढे सगळे पर्याय असताना देखील जर हा रेल्वे मार्ग होणार असेल तर मी तुम्हाला खात्री देतो, माझ्या आमदारकीचा कोणी विषय काढला, माझ्या आमदारकीच्या त्यागाने जर रेल्वे रद्द होणार असेल तर 100% त्या ठिकाणी राज्यामध्ये मजा येईल. सेवा केला, आमच्या कामासाठी त्यांना प्रांत केलेला आहे ना. मी आज या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या प्रांत साहेबाचा जाहीर निषेध करतो. अशा अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे. तुम्हाला सांगतो, त्यांना जर जनतेच्या प्रश्नाचं जर गांभीर्य कळत नसेल तर अशा अधिकारी या पदावर राहिले नाही पाहिजे. यांच्या खुर्च्या खाली खेचावं लागतं नाही एकदा पहिल्यांदा. अरे किती वेळा तुम्ही शेतकऱ्याचा बळी देणार आहे? आम्ही ज्या गोष्टी मागतो त्या आम्हाला देत नाही.
ज्या गोष्टीची आम्हाला गरज नाही त्या गोष्टी आमच्यावर लाद येतात. अरे किती वेळा आमच्यावर अन्याय करणारे. अरे 80 वर्ष झाले देश स्वातंत्र्य झालाय, पण अजून मला नाही वाटत आपण स्वातंत्र्य झालो म्हणून. शेतकऱ्याला कुठलाच अधिकार नाही आपल्या म्हणणं मांडायचा किंवा आपले बाजारभाव आपल्याला मिळून घ्यायचा. अरे आपल्या कांद्याचा भाव आपल्याला सांगता येत नाही, आपल्या ऊसाचा भाव आपल्याला सांगता येत नाही, सगळं सरकार ठरवतं. मग आपण स्वातंत्र्य का पारतंत्र्य मला आधी सांगा. आपण पारतंत्र्य तुम्हाला सांगतो. रेल्वे मार्गाची गरज नाही, खाली 20 किलोमीटर अंतर शिंगणापूरचं, आणि किती लोक रेल्वेने येतात. रेल्वेने येत नाही, घरोघरी फोर व्हीलर झाल्यात, सायकली सारख्या मोटरसायकल झाल्यात, त्याच्यामुळे तिची गरज नाही. पण या ठेकेदारांचे पोट भरायसाठी आणि कमिशन खाण्यासाठी हे प्रकल्प लादले जातात आपल्यावर. अरे शक्तीपीठ महामार्ग तिकडं लोक जीव तोडून सांगतात का आम्हाला नकोय नकोय नकोय, आंदोलन चाललेत, तरी तुम्ही करू राहिलेत. अरे आम्ही म्हणतो आमचं नगर मंडळ आम्हाला द्या द्या द्या, तरी नाही ना. इथं किती लोक मेलेत, किती बळी, किती शेतकरी, किती लोकांचा बळी गेला रोडवर गेला, ते दिसत नाही का. त्याच्यामुळे मी आता आम्ही जरी सरकारमध्ये असलो तरी आम्ही सर्वजण जाऊ एकदा. जर या आमच्या नेते मंडळीला जर कळत नसलं तर आम्ही सरकार सोडून तुमच्या बरोबर यायला तयार आहे, तुम्हाला सांगतो. तुम्ही एक संघ राहा. जनतेत इतकी ताकद आहे की या ताकदीला कुणीही मोडू शकत नाही, कुणी हलवू शकत नाही. परंतु मग आता याच्यात सगळ्या पक्षाची लोक आहे, कोणी पार्टी वगैरे याच्यात नाही. आणि आम्ही जरी आता मी समजा शिंदे शिवसेनेत आहे, हे भाजपमध्ये, कुणी कुठल्याही पक्षात असू द्या, परंतु आधी आम्ही शेतकऱ्याचे आहोत, नंतर पक्ष. तर अगोदर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढायचं. आणि आता रवी तू बोलला ना की ते सामान तिथं पडलं, खरोखर ठीक आहे, आज जाऊ द्या, उद्या चला आणि पहिलं त्या सामानाला आग लावून द्या. काय असेल ते करा, परत एक संघ व्हा, एकदा झुप नाही, आत्ता चला, आत्ता चला, याच्याबद्दल दुमत नाही. आणि ह्या केसेस बिसेसला काय आपण खात नाही. आपलं आयुष्य केसेस मध्येच गेलं आणि अख्खं आयुष्यभर आंदोलनच केलं. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.